आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं की निरोगी राहायचं असेल तर दिवसाला किमान 8-10 ग्लास पाणी प्यायलाच हवं. हो, आजकाल तर पाण्याचा अलार्म लावणारे अनेक ॲप्स आले आहेत. हो, लोक सतत ते ॲप्स वापरताना दिसतात. अगदी. आणि जर मी असं म्हटलं की निरोगी राहण्याच्या नादात पाळली जाणारी ही सवय आपल्या पचनसंस्थेला हळूहळू कमकुवत करत आहे तर हे ऐकायला नक्कीच धक्कादायक वाटू शकतं. हो, आजच्या या सखोल चर्चेत आपण पाणी पिण्याच्या अत्यंत साध्या पण दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानाची उकल करणार आहोत. ईशा लाईफ सायन्सेसच्या तज्ज्ञांनी आयुर्वेदिक सूत्रांवर जो अभ्यास केलाय त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. पाणी ही इतकी साधी गोष्ट आहे ना की आपण पाण्याला खूप गृहीत धरतो. म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जीवनात कॉर्पोरेट जगात काम करताना अनेकांना सतत थकवा जाणवतो. सांधेदुखीचा त्रास होतो किंवा पचनाचे आजार असतात. बरोबर. या सगळ्याचं मूळ कारण आपण चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी पित असलेलं पाणी असू शकतं हे आपल्या लक्षातच येत नाही. हे अगदी खरंय. म्हणूनच प्राचीन भारतीय विज्ञान आणि आपली आजची अत्यंत धावपळीची जीवनशैली यांची सांगड घालणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे केवळ आजार दूर करण्यासाठी नाही तर रोजची ऊर्जा कशी टिकून ठेवता येईल हे आज आपण समजून घेणार आहोत. हो, कारण दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाचे आरोग्य अवलंबून असते. मला वाटतं आपण थेट पहाटेच्या पाण्यापासून सुरुवात करूया, ज्याला आयुर्वेदात उषापान म्हटलं जातं. उषापान, बरोबर. हा खरोखरच आयुर्वेदातला एक पायाभूत नियम आहे. याबद्दल शास्त्रात एक अतिशय सुंदर श्लोक आहे. रोगर जरा परिमुक्तः जीवेत वत्सर शतम सागरम. अच्छा, म्हणजे याचा अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर जो व्यक्ती पहाटे योग्य पद्धतीने पाणी पिण्याचा नियम पाळतो तो सर्व प्रकारचे रोग आणि जरा म्हणजे म्हातारपणापासून लांब राहतो. क्या बात आहे. आणि तो 100 वर्षांपेक्षा जास्त निरोगी आयुष्य जगू शकतो असं हे शास्त्र सांगतं. बापरे, 100 वर्ष. हे ऐकायला खूप भारी वाटतंय, पण मला इथे थोडी शंका आहे. हां, सांगा ना. म्हणजे फक्त सकाळी उठून पाणी पिण्याने म्हातारपण कसं काय लांबणीवर पडू शकतं? यामागे नक्की काय लॉजिक आहे? यामागचं विज्ञान पूर्णपणे आपल्या शरीराच्या बायोलॉजिकल क्लॉकशी जोडलेलं आहे. जेव्हा आपण रात्री 7-8 तास झोपतो तेव्हा शरीर बाहेरून शांत वाटत असलं तरी आतून काम चालू असतं. अगदी बरोबर. शरीर आतून एका प्रकारच्या मेंटेनन्स मोडमध्ये असतं. पेशी स्वतःची दुरुस्ती करत असतात. म्हणजे रात्रभर रिपेअरिंग चालू असतं तर? हो, आणि या संपूर्ण प्रक्रियेत शरीरात खूप सारा मेटाबॉलिक वेस्ट किंवा टाकाऊ घटक तयार होतात, ज्याला आपण साध्या भाषेत टॉक्झिन्स म्हणू शकतो. अच्छा. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण योग्य प्रमाणात पाणी पितो तेव्हा हे पाणी शरीराच्या आतील अवयवांना अक्षरशः आतून धुवून काढतं. हे ऐकताना मला हिवाळ्याच्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे बघा, आपण थंडीत सकाळी गाडी चालू करतो तेव्हा इंजिन ऑइल खाली बसलेलं असतं. हां, आपण थेट टॉप गिअरमध्ये गाडी पळवत नाही. हो, आपण इंजिनला आधी थोडं वॉर्मअप होऊ देतो. तसंच काहीसं हे आपल्या पचन संस्थेचं आणि शरीराचं वॉर्मअप आहे असं म्हणता येईल का? तुमची उपमा अगदी चपखल आहे. सकाळी पाणी प्यायल्याने पचन संस्थेला एक प्रकारची जागृती मिळते. बरोबर. ईशा लाईफ सायन्सेसच्या अभ्यासात हे स्पष्ट सांगितलंय की जेव्हा हे टॉक्सिन्स न चुकता शरीराबाहेर फेकले जातात तेव्हा पेशींवरचा ताण प्रचंड कमी होतो. म्हणजे पेशी निरोगी राहिल्या तर एजिंग प्रोसेस साहजिकच संथ होईल. हो, म्हणूनच तो श्लोक म्हातारपण लांबवण्याविषयी बोलतो. पण इथे माझा एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. हे जे सकाळचं पाणी आहे ते दात घासण्याआधी प्यायचं की नंतर? आयुर्वेद अतिशय स्पष्टपणे सांगतो की उषःपान हे दात न घासता म्हणजे सकाळच्या लाळेसोबतच पोटात गेले पाहिजे. अरेच्छा. हो, पण अनेकांना वाटतं की रात्रभर तोंडात जंतू जमा झाले असतील ते पाण्यासोबत पोटात जातील. नाही, उलट रात्री झोपेत तयार झालेल्या त्या सकाळच्या लाळेत अत्यंत महत्वाची अँटीबॅक्टेरियल तत्व असतात. अच्छा, म्हणजे ती चांगली असते पचनासाठी. हो, ती लाळ पचनाला मदत करणाऱ्या घटकांनी समृद्ध असते. ते एक नैसर्गिक औषध आहे जे पाण्यासोबत पोटात जाणं फायदेशीर ठरतं. हे खरोखरच नवीन आहे. बरं, सकाळचं पाणी शरीराला स्वच्छ करतं हे स्पष्ट झालं. पण मग इथूनच पुढचा विचार असा येऊ शकतो की जर सकाळच्या थोड्या पाण्याने शरीर स्वच्छ होतंय तर दिवसभर खूप जास्त पाणी पिलं तर शरीर एकदम सुपर क्लीन होईल असं वाटू शकतं. हो, अगदी तेच. हा सध्या सोशल मीडियावर मोठा ट्रेंड आहे. प्रत्येक फिटनेस इन्फ्लुएन्सर हातात पाण्याची मोठी बाटली घेऊन फिरत असतो. हा सध्याच्या फिटनेस जगातला सर्वात मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. भरपूर पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होतं याला कोणताही भक्कम शास्त्रीय आधार नाही. खरंच? हो, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे हे शरीरासाठी आणि विशेषतः आपल्या किडनीसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. थांबा, हे थोडं धक्कादायक आहे. पाणी जास्त पिणे हानिकारक कसं असू शकतं?
लोक तर हायड्रेशन ॲप्स वापरून तासाला पाण्याचे रिमाइंडर्स लावतात. तिथेच तर मोठी चूक होतीये. आपण निसर्गाची यंत्रणा सोडून ॲप्सवर अवलंबून राहायला लागलो आहोत. निसर्गाने मानवी शरीरात तहान नावाची अत्यंत अचूक यंत्रणा दिली आहे. जेव्हा रक्तातील पाण्याचं प्रमाण किंचितही कमी होते तेव्हा आपला मेंदू लगेच घशाला कोरडं पाडतो. तो शरीराचा संकेत असतो की आता पाणी पिया. बरोबर. पण जेव्हा लोक तहान नसतानाही जबरदस्तीने पाणी ओतत राहतात तेव्हा किडनीला ते अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यासाठी ओव्हरटाईम काम करावं लागतं. म्हणजे आपण विनाकारण सिस्टमवर लोड देतोय. पण याने शरीराचं नक्की काय नुकसान होतं? किडनीचं काम फक्त पाणी बाहेर टाकणं नाहीये, रक्तातील सोडियम आणि पोटॅशियम सारख्या अत्यंत महत्वाच्या क्षारांचं संतुलन राखणं हे देखील आहे. ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो ते. हो, अतिरिक्त पाण्यासोबत हे आवश्यक क्षारही लघवी वाटे शरीराबाहेर फेकले जातात. याला वैद्यकीय भाषेत हायपोनेट्रेमिया म्हणतात. अच्छा. यामुळे शरीराला सतत एक विचित्र थकवा जाणवतो, डोकं जड होतं आणि लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. म्हणजे जे लोक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एसी खाली बसून काम करतात, ज्यांना घाम अजिबात येत नाही, त्यांनी 3-4 लिटर पाणी पिणं चुकीचं आहे. तर पूर्णपणे चुकीचं. हे तर वेगवेगळ्या क्षमतेच्या मोबाईल फोन्समध्ये एकच हेवी सॉफ्टवेअर जबरदस्तीने इन्स्टॉल करण्यासारखं आहे. ज्या फोनची रॅम कमी आहे त्यात एवढा डेटा टाकला तर तो हँग होणारच. अगदी तसंच. आणि म्हणूनच आयुर्वेदात प्रकृती ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानली आहे. वात, पित्त आणि कफ यानुसार प्रत्येकाची पाण्याची गरज वेगळी असते. म्हणजे ईशा लाईफ सायन्सेसचा अभ्यास सांगतो की तहान लागल्यावर आणि प्रकृतीनुसार पाणी पिणे हाच खरा डिटॉक्स आहे. हो, शरीराचे संकेत ऐकले पाहिजेत, घड्याळाचा अलार्म नाही. हे आता अगदी क्लिअर झालं. आता वळूया सर्वात कन्फ्युजिंग प्रश्नाकडे, तो म्हणजे वेळेचा मुद्दा. जेवणाच्या वेळेस पाणी कसं प्यावं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हो, कारण कोणी म्हणतं जेवताना पाणी अजिबात पिऊ नका, तो कोणी म्हणतं आधी प्या म्हणजे वजन आटोक्यात राहील. यात नक्की सत्य काय आहे? आयुर्वेदाने याचा अत्यंत सुंदर वैधीकरण केलं आहे. अन्नासोबत थोडे पाणी पिणे हे अमृतासमान काम करतं. अच्छा. पण जेवणापूर्वी खूप पाणी प्यालात तर शरीरातील पचनाचा अग्नी मंदावतो आणि जेवणानंतर लगेच भरपेट पाणी पिणे हे विषसमान मानलं जातं. हे ऐकताना मला पुन्हा एका शेकोटीची आठवण झाली. समजा आपण थंडीत मस्त शेकोटी पेटवली आहे. आग चांगली पेटलेली असताना त्यावर थोडे पाण्याचे थेंब शिंपडले तर आग नियंत्रणात राहते. लाकडे व्यवस्थित जळतात. पण जर मी आग पेटवण्याआधीच त्या लाकडांवर बादलीभर पाणी ओतलं तर लाकडं भिजून जातील आणि आग लागणारच नाही. बरोबर. आणि जर आग खूप जोरात भडकलेली असताना त्यावर अचानक भरपूर पाणी ओतलं तर काय होईल? तर ती आग पूर्णपणे विझून जाईल आणि फक्त धूर राहील. अगदी हेच हुबेहूब आपल्या पोटात घडतं. आयुर्वेदात पचनसंस्थेला जठराग्नी म्हटलं आहे. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत हे आपले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. म्हणजे अन्न पचवणे ही एक उष्णतेची किंवा केमिकल रिॲक्शनची प्रक्रिया आहे. हो, जेव्हा आपण जेवणाआधी खूप पाणी पितो तेव्हा हा जठराग्नी पातळ होतो, ते डायल्यूट होतात. परिणामी तुम्ही जे खाता ते पचायला खूप वेळ लागतो. अगदी बरोबर. पण मग जेवताना घोट घोट पाणी पिणे हे अमृत का मानलं जातं? कारण जेव्हा आपण कोरडं अन्न खातो तेव्हा पचनसंस्थेला ते पुढे सरकवण्यासाठी खूप जोर लावावा लागतो. अन्नात थोडी पाणी मिसळले की त्याची एक मऊ पेस्ट बनते जी सहज पुढे सरकते. अन्नाला योग्य ओलावा मिळतो आणि पचन सुलभ होतं. हे खूप लॉजिकल आहे. पण मग जेवणानंतर लगेच प्यायलेलं पाणी विष का बनतं? हा शब्द जरा तीव्र वाटतोय. विचार करा, तुमचं जेवण पूर्ण झाल्यावर पचनाची प्रक्रिया अत्यंत जोरात सुरू असते. अशा वेळी थेट 1-2 ग्लास पाणी पोटात ओतले तर ते पाचकरस पूर्णपणे विझून जातात. म्हणजे अन्नाचे योग्य प्रकारे पचन होण्याऐवजी ते अन्न पोटात पडून आंबायला किंवा फर्मेंट व्हायला लागतं. नक्कीच. आणि यातूनच मग ॲसिडिटी आणि गॅस सारखे त्रास सुरू होतात. यातील सर्वात गंभीर परिणाम म्हणजे आपल्या ऊर्जेचा ऱ्हास. अरे बापरे. म्हणजे जे अन्न ऊर्जा देण्यासाठी बनलं होतं तेच आता शरीरात टॉक्सिन्स बनवायला लागतं. हो, आजच्या कॉर्पोरेट आणि धावपळीच्या जगात दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये जो भयानक आळस येतो ना, त्याचं मुख्य कारण हेच आहे. अच्छा, आता उलगडा झाला. शरीर ते न पचलेलं अन्न हाताळण्यात आपली सगळी ऊर्जा खर्च करत असतं. म्हणूनच जेवणानंतर किमान 1 तास पाणी पिणे पूर्णपणे टाळले पाहिजे. हे खरोखरच प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता पाणी किती आणि केव्हा प्यायचं हे समजलं, पण आपण घाईगडबडीत कसं पाणी पितो हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे.
हो, हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आणि इथे मला वाटतं आपण सगळेच कधी ना कधी दोषी आहोत. लोक व्यायाम करून येतात किंवा थकून घरी येतात आणि थेट फ्रीजचा दरवाजा उघडून कडक थंड पाण्याची बाटली उभे राहून गटागट पितात. हे अगदी नॉर्मल वाटतं आपल्याला, पण ईशा लाईफ सायन्सेसच्या मते ही सवय अत्यंत धोकादायक आहे. असं का? उभं राहून पाणी पिण्याचा सांधेदुखीशी थेट संबंध कसा येऊ शकतो? हे समजून घेण्यासाठी मज्जासंस्थेकडे पाहावं लागेल. जेव्हा आपण उभे असतो तेव्हा आपले शरीर एका प्रकारच्या फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असते. म्हणजे स्नायू अलर्ट असतात. हो, पचनमार्गातील स्नायू पूर्णपणे रिलॅक्स नसतात. जेव्हा तुम्ही उभे राहून वेगात पाणी पिता तेव्हा पाण्याचा तो मोठा प्रवाह थेट खाली आतड्यांवर आदळतो. म्हणजे ते पाणी शरीरातून हळूहळू झिरपण्याऐवजी थेट ग्रॅव्हिटीमुळे वेगाने खाली जातं. अगदी बरोबर. यामुळे शरीराला त्यातून खनिजे शोषून घ्यायला वेळच मिळत नाही. आणि मग ते न पचलेलं पाणी कुठे जातं? आयुर्वेदानुसार हे अतिरिक्त पाणी शरीराच्या खालच्या भागात जमा होऊ लागते, विशेषतः सांध्यांमध्ये. अच्छा. वात हा हवेचा आणि गतीचा दोष आहे. उभे राहून वेगाने पाणी पिण्याने सांध्यांमधील नैसर्गिक वंगण कमी होते, तिथे पाणी साठते आणि भयंकर सांधेदुखी सुरू होते. बापरे. म्हणजे आपण फक्त काही सेकंड वाचवण्यासाठी स्वतःहून गुडघेदुखीला आमंत्रण देतो. आणि ते जे फ्रीजचं थंड पाणी आहे त्याचं काय? उन्हातून आल्यावर थंडगार पाणी प्यायलं की शांत वाटत असेल, पण तो शरीरावर केलेला एक मोठा आघात असतो. म्हणजे शरीराचं आतील तापमान आणि पाण्याचं तापमान यातला फरक? हो, शरीराचं तापमान साधारण 37 अंश सेल्सिअस असते. अचानक 5 अंश तापमानाचे अतिथंड पाणी प्यायल्यास शरीराला एक प्रकारचा शॉक बसतो. या शॉकमुळे शरीरात नक्की काय बदल होतात? या पाण्यामुळे पोटातल्या रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात, ज्याला व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणतात. रक्तप्रवाह मंदावतो. बापरे. आता शरीराला सगळी ऊर्जा त्या थंड पाण्याला गरम करून शरीराच्या मूळ तापमानाला आणण्यासाठी खर्च करावी लागते. अरेच्छा. म्हणजे जे पाणी आपण एनर्जी मिळवण्यासाठी पितोय तेच पाणी गरम करण्यासाठी शरीराला स्वतःचीच ऊर्जा जाळावी लागते? होय, आणि यामुळे पुन्हा पचनशक्ती मंदावते. याशिवाय अतिथंड पाण्यामुळे घशातील म्युकस गोठतो, ज्याने वारंवार सर्दी खोकला होतो का? बरोबर. आणि सतत थंड पाणी पिण्याने मज्जासंस्थेवर ताण येतो. हृदयाची गती नियंत्रित करणारी वॅगस नर्व उत्तेजित होऊ शकते. हे खरंच खूप गंभीर आहे. म्हणूनच सांध्यांचे आरोग्य आणि ऊर्जा टिकवण्यासाठी नेहमी खाली बसून आणि माठातले किंवा कोमट पाणीच पिणं योग्य ठरते. तर नक्कीच. ही संपूर्ण माहिती खरोखरच डोळे उघडणारी आहे. आजच्या चर्चेतून आपण शिकलो की पाणी पिणे ही फक्त एक यांत्रिक क्रिया नाहीये, ते एक संपूर्ण विज्ञान आहे. चला तर मग आपण एक सोपी मानसिक चेकलिस्ट बनवूया. उत्तम कल्पना आहे. ही चेकलिस्ट खूप साधी आणि प्रभावी आहे. पहिली गोष्ट, सकाळी उठल्याबरोबर न चुकता उषापान करणे. हे शरीराला आतून स्वच्छ करेल आणि दीर्घायुष्याचा पाया घालेल. अगदी. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेटवरील सल्ल्यावरून किंवा ॲप्सके अलार्म लावून जबरदस्तीने पाणी पिऊ नका. स्वतःच्या प्रकृतीचा आदर करा आणि तहान लागल्यावरच पाणी प्या. तिसरी गोष्ट म्हणजे जेवताना पाण्याचा 1-2 घोट अमृतासारखा आहे, जो पचनाला मदत करेल. पण जेवणाआधी किंवा नंतर लगेच पाणी पिणे टाळा, जेणेकरून पचनाचा अग्नी विझणार नाही आणि तुम्हाला दुपारचा आळस येणार नाही. आणि चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट, कधीही उभे राहून आणि फ्रीजचे अतिथंड पाणी पिऊ नका. नेहमी शांत जागी बसून शरीराच्या तापमानाशी जुळवून घेणारे नैसर्गिक पाणीच प्या, जेणेकरून तुमचे सांधे निरोगी राहतील. अतिशय सुंदर. या साध्या सवयी रोजची ऊर्जा टिकवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. पण आजच्या या सखोल चर्चेचा समारोप करताना मला एक विचार सर्वांसमोर मांडायचा आहे. नक्कीच सांगा. आपण पाहिलं की तहान लागणे ही अत्यंत नैसर्गिक यंत्रणा आहे, पण तरीही आपल्याला पाणी नक्की कधी प्यायचं हे सांगण्यासाठी ॲप्सची गरज लागू लागलीय. हे खूपच विचार करायला लावणार आहे. पाण्यासारख्या साध्या गोष्टीसाठी जर आपण शरीराचे संकेत ऐकणं बंद केलं असेल तर अजून किती सवयी आपण ट्रेंड्सच्या आहारी जाऊन गुंतागुंतीच्या केल्या आहेत. आपला श्वास, आपली झोप, आपली भूक, आपण खरंच स्वतःच्या शरीराशी जोडलेले आहोत की फक्त बाहेरच्या जगाच्या घड्याळावर पळत आहोत? आपल्या शरीराचं ऐकायला सुरुवात करणं हीच काळाची गरज आहे. बरोबर. कारण ते सतत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त क्षणभर थांबून शांतपणे ऐकण्याची गरज आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. निरोगी रहा आणि आनंदी रहा.